हॅलो नमस्कार. PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाचे आप्पे व कटलेट बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो एका कपड्यावर स्वच्छ पुसून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावर जर काही पावडर असेल तर ती निघून जाईल. जेव्हाही आपण साबुदाणा वापरतो तेव्हा त्याला व्यवस्थित पुसून घेतलं पाहिजे. आता हा साबुदाणा भाजून घेऊ. भाजते वेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची व याला 4 ते 5 मिनिट लो गॅसवर भाजून घ्यायचं. याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही. याचा कलर चेंज न होऊ देता त्याला हलकंसं भाजून घ्यायचं. भाजते वेळी सतत फिरवत राहायचं. फिरवलं नाही तर खालच्या बाजूने त्याचा रंग बदलू शकतो, त्यामुळे भाजते वेळी याला सतत फिरवत राहायचं. उपवासाला नेहमी साबुदाणा वरई खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हे नवीन नवीन पदार्थ ट्राय केले पाहिजे. एकदम झटपट बनवून तयार होतात. त्याचबरोबर साबुदाणा भिजत घालायचं सुद्धा टेन्शन नाही, किंवा तुम्ही जर साबुदाणा भिजत घालायचं विसरला असाल तर तुम्ही या प्रकारचे कटलेट व आप्पे नक्की बनवून पहा. खूप छान अप्रतिम असे लागतात. त्याचबरोबर झटपटही बनवून तयार होतात. अगदी काही मिनिटांमध्ये हे आप्पे बनवून तयार होतात. इथे साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे व याचा कलरही चेंज झालेला नाही. आता याला थंड होण्यासाठी ठेवू. साबुदाणा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. मी इथे 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत. आता याला बारीक कट करून घ्यायचं. इथे बटाटे कट करून झालेले आहेत. तुम्ही याला मोठ्या पीसेसमध्ये पण कट करून घेऊ शकता. इथे साबुदाणा छान थंड झालेला आहे. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा काढल्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बारीक करते वेळी पिठासारखं बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ टाईप ठेवायचं. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे साबुदाणा वाटून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रवाळ टाईप असं वाटलेलं आहे, एकदम पिठासारखं नाही. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कट करून घेतलेले बटाटे घालायचे व बटाटे बारीक असे वाटून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाटे घातल्यानंतर यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा स्किपही करू शकता. जर तुम्ही यासोबत तिखट चटणी बनवणार असाल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरीही चालेल. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार सेंधव मीठ घालायचं. सेंधव मीठ म्हणजे रॉक साल्ट, म्हणजे उपवासाचे मीठ. याऐवजी जर तुम्ही साधं मीठ जरी खात असाल तरी तेही घातलं तरीही चालेल. पण काही लोक उपवासाला साधं मीठ खात नाहीत, उपवासाचे मीठच खातात. त्याचबरोबर इथे 1 वाटी पाणी घालायचं. 1 वाटी साबुदाणा असल्यामुळे यामध्ये 1 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. इथे पूर्ण बारीक झालेलं नाही, पण आता यामध्ये साबुदाणा ॲड केल्यास हे व्यवस्थित ग्राइंड होणार आहे. त्यामुळे आता आपण इथे मिक्सरला बारीक करून घेतलेला साबुदाणा घालणार आहोत. साबुदाणा घातल्यानंतर याला व्यवस्थित बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं व मिक्सरला 1, 2, 3 मिनिट फिरवून घ्यायचं, ज्यामुळे हे व्यवस्थित एकजीव होतं. त्याचबरोबर बटाटा छान असा वाटलाही जातो. त्याचबरोबर यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही हे स्किपही करू शकता. साबुदाणा व बटाटा छान असा मिक्स झालेला आहे व याला फिरवूनही घेतलेला आहे. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याला 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं, ज्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजला जाईल. आता याला 10 मिनिट असं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर इथे पाहू शकता एकदम घट्टसर असं झालेलं आहे. यामध्ये आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किपही करू शकता. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
मिक्स झाल्यानंतर इथे पाहू शकता एकदम छान घट्टसर असं झालेलं आहे. हातामध्ये घेतलं तर छान असा गोळा बनत आहे. आता आपण याचे कटलेट बनवून घेऊ. असा हातावर व्यवस्थित गोल फिरवून तुम्हाला जो शेप याला द्यायचा आहे तो शेप देऊ शकता. सर्कलमध्ये पण बनवू शकता किंवा स्क्वेअर शेपमध्ये पण बनवू शकता. पण मी इथे सर्कलमध्ये बनवून घेतलेला आहे. एकदम जाडही नाही आणि पातळही नाही. मीडियम साईजचे कटलेट बनवून घ्यायचे. इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं. यामध्ये आता हे बनवून घेतलेले कटलेट सोडायचे व मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं. एका साईडने कलर छान गोल्डन ब्राऊन आला की याला पलटवून घ्यायचं. इथे पाहू शकता एकदम छान असे कटलेट बनवून तयार झालेले आहेत व रंगही अगदी छान गोल्डन असा आलेला आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे. तुम्ही याला डीप फ्राय करू शकता. व्यवस्थित फ्राय झाले की एका प्लेटमध्ये हे कटलेट काढून घ्यायचे व याच पद्धतीने मी अजून एक बॅच फ्राय करून दाखवते. दुसरी बॅच तळतेवेळी यामध्ये अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. जेवढं तेल आहे तेवढ्यामध्येच आपण हे कटलेट फ्राय करणार आहोत. इथे पाहू शकता मीडियम साईजचे 2 ते 3 कटलेट एका पॅनमध्ये व्यवस्थित असे फ्राय होतात. एकमेकांना चिटकत नाहीत व व्यवस्थित फ्राय होतात. एका साईडने छान असा कलर आला की याला पलटवून दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं. जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. माझ्या चॅनलवर साबुदाणा न भिजवता कुरकुरीत थालीपीठ कसं बनवायचं याचीही रेसिपी आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की एकदा चेक करा. इथे कटलेट छान असे फ्राय झालेले आहेत. अजिबात तेल शोषून घेत नाही. जेवढे तेल घातलेले आहे त्यातले बऱ्यापैकी तेल अजून पॅनमध्ये शिल्लक राहिलेले आहे. आता हे कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊ व आप्पे बनवण्यासाठी याच तेलाचा आपण वापर करू. आपण जी शेंगदाण्याची पातळ चटणी बनवतो त्यासोबतही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. खूप छान अप्रतिम असे लागतात. आता याच पिठापासून आप्पे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं व त्यामध्ये आपण बनवून घेतलेलं बॅटर घालायचं. ज्या पद्धतीने आपण तांदळाच्या पिठाचे डाळींचे आप्पे बनवतो त्याचप्रमाणे हे आप्पे बनवून घ्यायचे. त्याच्यावर आपण झाकण ठेवून वाफवून घेतो, पण यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवल्यास हे मऊ होऊ शकतात, असे क्रिस्पी होत नाही. त्यामुळे झाकण ठेवायचं नाही. याला असंच वाफवून घ्यायचं. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला वाफवून घ्यायचं. इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची व दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं. इथे पाहू शकता तुम्ही छान असा एका साईडने कलरही आलेला आहे. आता पलटवून घ्यायचं व परत यावर थोडंसं तेल घालून दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. तुम्ही आषाढी एकादशी दिवशीही हे आप्पे बनवून खाऊ शकता. त्याचबरोबर नवरात्रीमध्येही अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता. जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर यामध्ये तुम्ही काळी मिरी, त्याचबरोबर कांदा, टोमॅटो घालू शकता. इथे आपले छान कुरकुरीत असे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही याला दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.